नमस्कार, मी संघवी. लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अवघ्या 1.5 महिन्यांवर गणेशोत्सव आलेला आहे आणि चित्रशाळेमध्ये लगबग सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते. अगदी पाहिलं तर मधल्या टप्प्यामध्ये काम आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. मूर्ती आकार घेऊन तयार झालेल्या आहेत. आपण डिचोली तालुक्यातल्या मये या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावात प्रत्येक घरात गणेशाच्या मूर्ती आकार घेत आहेत. तर एकूणच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण ही स्टोरी करतोय. तर ज्या गणेश मूर्ती आहेत त्या कशा पद्धतीनं तयार झालेल्या आहेत आणि चित्रशाळेतली जी काही परिस्थिती आत्ता आहे ती आपण पाहणार आहोत. गणरायाच्या आगमनासाठी अवघ्या गोव्यात उत्साहाचं वातावरण नेहमीच पाहायला मिळतं आणि त्या उत्साहाची सुरुवात होते डिचोली तालुक्यातल्या चित्रशाळांमधून. मूर्तिकारांच्या कुशल हातातून चिकणमातीला आता बाप्पाचं रूप मिळू लागलंय. डिचोली, मये, कारापूर अशा वेगवेगळ्या भागातील चित्रशाळांमध्ये सध्या गणेश मूर्ती बनवण्याचं काम वेगात सुरू आहे. डिचोली तालुक्यात 100हून अधिक चित्रशाळा असून त्यापैकी सगळ्यात जास्त चित्रशाळा या मये गावात आहेत. पुढच्या महिन्यापासून कामाचा वेग आणखी वाढणार असून दिवस रात्र मूर्ती घडवण्याचं काम सुरू राहणार आहे. यंदाही अनेक चित्रशाळांनी राज्याबाहेरील कुशल कारागिरांना बोलवलं असून चिकणमातीचा साठाही करून ठेवलाय. विशेष म्हणजे मये गावातील चित्रशाळेतली लगबग पाहण्यासाठी आम्ही गेलो असताना मये मतदारसंघाचे आमदार आणि गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेठ यांचीही मूर्ती करताना आम्हाला भेट झाली. तर आपल्यासोबत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ आहेत. ते स्वतः कलाकार आहेत, राजकारणी आहेत आणि सुंदर अशा मूर्ती त्यांच्या हातातून घडतात. ते आपण सध्या बघतोच आहोत. तर ते मूर्तीवर काम करताना दिसतायत, मूर्ती घडवताना दिसतायत. एकूणच या गणेशोत्सवाचा अनुभव आणि इतकी वर्ष ते मूर्ती करतायत, तर एक वेगळं आकर्षण त्यांच्या बाबतीत आहे. ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, लोकमतमध्ये तुमचं पहिल्यांदा मनापासून स्वागत. लोकमतवर तुम्ही पहिल्यांदा येताय. स्वागत आहे. नक्कीच. तर गणेशोत्सव आहे 1.5 महिन्यांवरती आणि आपण बघितलं की चित्रशाळेत लगबग सुरू आहे. मूर्ती आकार घेतायत. तर तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे माझा पहिला हा प्रश्न असणार आहे, की एक तुम्ही राजकारणी आहात, आमदार म्हणून सगळीकडे तुम्हाला ओळखलं जातं आणि बाजूला तुम्ही एक कलाकार सुद्धा आहात. हो. तर तुम्हाला काय जवळचं वाटतं? कलाकार की राजकारणी? काय भावतं जास्त? अ, एकतर म्हणजे मूर्तिकार असणं हे आमच्यासाठी एक खूप भाग्याची गोष्ट आहे. अच्छा. आणि मूर्तिकार म्हणून जी ओळख आहे ना, ती आमची कायमस्वरूपी ओळख आहे. हं, म्हणजे आमचे पूर्वजसुद्धा जे होते, ते मूर्तिकारच म्हणून या गोव्यात प्रसिद्ध होते. हं, तसंच राजकारण हा दुसरा पर्यायी ओळख आहे. हं, आज आपण आमदार आहोत. ही जी ओळख आहे ती टेम्पररी म्हणू शकतो आपण. हं, 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 पण आमदार या नात्यानं मूर्तिकलेचा जे वारसा आहे, तो जपून ठेवण्याची हं, हं, आमची जी धडपड आहे, ती आम्ही चालू ठेवलेली आहे. हं, हं, आणि आमची सगळीच माणसं म्हणजे घरची सगळी माणसं आणि आम्हाला जेवढी मूर्त्या कराव्या लागतात, हं, चिकणमातीच्या मूर्त्या आमच्याकडे आता सध्या हं, हं, 600-650 मूर्ती दरवर्षी आपण घडवतो. हं, हं. चिकण वेगवेगळ्या मातीच्या असतात. चिकणमातीच्या आणि वेगवेगळ्या साईजच्या असतात. हं, हं, हं. 5 फुटापासून ते एखादे 1 फूटपर्यंत अशा. अच्छा. हा आनंद वेगळाच असतो. हं. तर तुम्ही राजकारण आणि हे कलाकाराचं काम जे आहे, मूर्ती घडवण्याचं, इकडे कसा समतोल म्हणजे करता? कसं काम करता? दोन्हीकडे कसा वेळ देता? आता 500 किंवा 600 मूर्त्या घडवणं हे एखाद्या माणसाचं काम नसतं. बरोबर. आपल्या घरची सगळीच मंडळी म्हणजे भाऊ, बाकी सगळी मंडळी मिळून हे काम करतात. त्याच्या पलीकडे आपल्याला काही कारागीर पण एम्प्लॉय करावे लागतात. म्हणजे ज्यामुळे आपल्याला ते नंबर ऑफ मूर्त्या ज्या कराव्या लागतात दरवर्षी, ते आम्ही घडवण्यासाठी कलाकार आम्ही घेतो हं, हं, कामासाठी, कारागीर घेतो. हं, हं, आणि त्यांच्याकडून ही सगळे कामं करून घेतो आणि मला ज्यावेळी सवड भेटतो, हं, हं, त्या सवडीनं मी इकडं
दर दिवशी इकडं म्हणजे चित्रशाळेमध्ये हजर असतो. आता आपण पाहिलं तर बऱ्यापैकी शाडूच्या मातीच्या मूर्ती म्हणा किंवा चिकन मातीची मूर्ती असेल, याला जास्त प्राधान्य द्या असं आपण सर्वांना सांगतच असतो. पण या अनुषंगानं तुम्ही काय पाऊल उचललंय? कारण गोव्यातले जे कारागीर आहेत, जे मूर्तिकार आहेत, त्यांना अनुदान देण्याचं काम तुम्ही एक पुढाकाराने केलेलं आहे. तर त्यांना अनुदान मिळतंय शासनाकडून. तर काय प्रयत्न होता तो आणि काय संदेश द्याल एकूणच, की मूर्तिकारांना असेल किंवा जे बाकीचे भक्त आहेत, गणेश भक्त, त्यांना काय संदेश द्याल, की मूर्ती ही मातीची असावी? प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपण विकत घेतो बाजूच्या. सो त्या अनुषंगाने काय सांगाल? किंवा कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये गणेश पूजा ही पहिले होते. बरोबर. पण गणेश चतुर्थीची जी गणेश पूजा जी होते, हं, हं. ती मूळ मूर्ती जी असली पाहिजे, ती मातीचीच असली पाहिजे असा मूळ सिद्धांत आहे. आता या अलीकडे या 10 वर्षामध्ये असा एक ट्रेंड सुरू झाला होता, की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तयार करून लोक विक्रीला आणत होते हं, हं. आणि त्या मूर्त्या पूजेसाठी लोक वापरू लागले. बरोबर. आणि तो मूळ जो आमचा सिद्धांत आहे, त्यावर तो अन्याय होतोय. ₹100 पर मूर्ती, हं, हं. मॅक्सिमम 250 मूर्तीपर्यंत ही जी सबसिडी होती ती हं, हं. मिळत होती. अच्छा. आणि आज ते आमच्याच प्रमोद सावंत सरकारच्या अंतर्गत हा अमाउंट जो आहे तो ₹200 पर ₹200. मूर्ती असं केलेलं आहे. त्यामुळे थोडीशी जे आर्थिक सहाय्य हं, हं. आपल्या कलाकार किंवा मूर्तिकाराला हे भेटतं. हं, हं. हे हा जो अमाउंट आहे थोडासा कमीच आहे. पण मूर्ती घडवणं, मातीची मूर्ती घडवणं याला खूप खर्चाची बाजू असते. हं, हं. तरी पण तो ₹200 चा जो अनुदान मिळतं, हं, हं. ते तसंच चालू ठेवून पुढं ते त्यामध्ये वाढ करावी हं, हं. अशी आमची सगळ्या मूर्तिकारांची मागणी आहे. तर माझ्या माहितीनुसार आपण पाहिलं तर मये गावामध्ये प्रत्येक घरामध्ये गणपती तयार केला जातो. मूर्ती घडतात प्रत्येक घरामध्ये. तर एकंदरीत गावाबद्दल तुमच्या काय सांगाल? गोव्यातील जास्तीत जास्त गणेश मूर्ती तयार करण्याचा हा गाव आहे. म्हणजे कुंभारवाडा मये. हं. या गावात आमच्याकडे आमच्या प्रत्येक घराघरामध्ये आताच्या मातीचे गणपती केले जातात. हं, हं. आणि 60-65 कुटुंब अशी आहेत ज्यामध्ये गणपती तयार केले जातात. हं, हं. आणि टोटल जर नंबर ऑफ मूर्त्या आम्ही जर काउंट केल्या तर हं. 10,000 पेक्षा जास्त जास्त. मूर्त्या आम्ही या वाड्यावर तयार करतो. हं, हं. आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे हं. वेगवेगळ्या गावामध्ये आपल्या या मूर्त्या विकल्या जातात. ते लोकंसुद्धा आमच्याकडून मूर्त्या घेऊन विकल्या जातात विकतात. त्याच्याकडे. ओके. एकंदरीत 10,000 पेक्षा जास्त हं, हं. अशा मूर्त्या आमच्या या गावामध्ये तयार होतात. हं, हं. हे आमच्यासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हं, हं. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ आली तर आपल्या संबंध गोव्यासाठी हं. मूर्त्या तयार करून देण्याची सुद्धा क्षमता आमच्या कलाकारामध्ये ही पण आहे. भावी पिढीसुद्धा या कामामध्ये व्यस्त असतात. हं. काही लोकं शिकून नवीन उपक्रम शिकतात. हं. म्हणजे फाईन आर्ट्समध्ये काही लोकांना शिकूनसुद्धा मूर्त्या कशा घडवाव्यात हं. हे सुद्धा प्रशिक्षण घेतलं जातं. आणि काही नैसर्गिकदृष्ट्या शिकतात. राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतानाही वेळ मिळेल तेव्हा ते चित्रशाळेत येऊन स्वतः गणेश मूर्ती घडवण्याचं काम करतात. परंपरा जपण्याचा हा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. सध्या मूर्तींना प्राथमिक आकार दिला जात असून पुढच्या काही दिवसात त्यावर बारकाईचं काम, रंगरंगोटी आणि सजावट सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मूर्तीमागे असते मूर्तिकाराची मेहनत, परंपरेची जपणूक आणि गणरायावरील अढळ श्रद्धा. गणेश चतुर्थीला अजून 1.5 महिना असला तरी डिचोली तालुक्यातल्या चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू झाल्याचं दिसतंय. चिकणमातीपासून सुरू झालेला हा प्रवास लवकरच आकर्षक गणेश मूर्तींमध्ये रूपांतरित होणार असून याच मूर्ती काही दिवसांनी प्रत्येक गणेश भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत. कॅमेरामन गणेश शेटकरसह संघवी राजवर्धन, डिचोली, गोवा.